आदरणीय व्यासपीठ, माननीय प्रवीण दीक्षित सर, माननीय सीमा होळकर मॅडम, उपजिल्हाधिकारी पुणे आणि बाकीचे सगळे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना पहिल्यांदा नमस्कार. आणि इथे जमलेले जे सगळे तुम्ही विद्यार्थी मित्र किंवा अधिकारी मित्र आहेत आमचे, तर त्यांना सुद्धा माझा नमस्कार. खर तर हा योग यावा यासाठी प्रत्येक विद्यार्थी वाट पाहत असतो की आपला हा दिवस येईल आणि आपण इथे व्यासपीठावर उभं राहून कधी बोलू शकू. तर हा दिवस आमच्या आयुष्यात येऊ शकला, तर त्याच्यासाठी स्पार्क अकॅडमीने आम्हाला खूप मदत केली. त्यावेळेस म्हणजे जेव्हा आम्ही धडपडत होतो की कुठेतरी आपल्याला इंटरव्ह्यूला मार्क्स आले पाहिजेत, त्यावेळी आम्ही मॉक इंटरव्ह्यू स्पार्क अकॅडमी मध्ये देत होतो. त्यावेळी सरांनी आम्हाला एवढं छान सांगितलेलं की तुमचे येणारच आहेत रिझल्ट. हा एक कॉन्फिडन्स बिल्डिंग आम्हाला सरांनी केलं. मुकुंद मोहन सरांचं स्पेशली मी थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन वेळोवेळी सरांचं लाभलं आणि आमच्या ज्या चुका होत्या त्याच्यावरती काम करायला सरांनी नेहमी आम्हाला प्रोत्साहन दिलं. माझ्या बरोबरचे जे अधिकारी मित्र आहेत त्यांना देखील मी प्रशासनासाठी शुभेच्छा देते आणि प्रशासनात चांगलं काम करून आपल्याला एक नवा महाराष्ट्र कसा घडवता येईल याकडे आपण सगळे चांगल्या प्रकारे, म्हणजे आता आम्हाला कुलिंग पिरियड मिळालाय 3-4 महिने जे जॉईनिंग साठी आहेत, तर ते आम्ही विचार करण्यासाठी, एक चांगलं काम करण्यासाठी आपलं म्हणजे काय योजना असणार आहेत त्याच्यासाठी घालवू शकतो. तर त्या बाबतीतही मी सगळ्यांना सांगू इच्छिते. विद्यार्थी मित्रांना मी हे सांगेल की तुमच्या मेहनतीवर 100% विश्वास ठेवा आणि म्हणजे स्वतःला तुम्ही बाकीच्यांना काही पण दाखवू शकता, पण तुमचं स्वतःला माहितीये की आपण कोणती एक्झाम क्रॅक करू शकतो एक्झॅक्ट. मग त्या एक्झामवर पूर्ण फोकस करून तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल आणि तुमचं 100% द्याल, तेव्हा तुमच्या पर्यंत अडथळे येतील. म्हणजे मी एक सांगू इच्छिते की जेव्हा आपला रिझल्ट येणार असतो ना, त्याच्या आधी आपल्याला नक्कीच अडथळे येतात आणि खूप अडथळे आले की समजायचं आपण आता यशाच्या खूप जवळ आहे. म्हणजे आपल्याला ते जाणवतं की आता आपल्याला एवढा त्रास होतो याचा अर्थ आपला रिझल्ट ह्या वर्षी आहे. तर तुम्ही म्हणजे तेव्हा जेव्हा ते अश्रू येतात ना आपल्या डोळ्यात, तर तेव्हा खचून न जाता फक्त आनंदाश्रू पुढे येणार आहेत एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवते. धन्यवाद.